शब्दांच्या वाटेवर या कार्यक्रमाचे प्रायोजक जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर. शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. शब्दांच्या वाटेवर नवे क्षितिज गाठूया. सह्याद्रीच्या संगतीने, सह्याद्रीच्या संगतीने साहित्य दीप उजाळूया. नमस्कार. शब्दांच्या वाटेवर या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, शब्द, भाव, भावना, भाषा, धर्म, माणुसकी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जगायला शिकवतात. जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले. संत तुकाराम महाराजांच्या अभंगात माणुसकीचा हा अत्यंत साधा पण खूप गहन अर्थ दडलेला आहे. आपलं संत साहित्य आपल्याला जगायला शिकवतं. आजही ते आपल्याला मार्गदर्शक ठरतं. आणि म्हणूनच आजच्या आपल्या शब्दांच्या वाटेवरचे संवादक आहेत परमपूज्य महंत श्री बाबुळगावकर बाबा शास्त्री, निरूपणकार. आज आपण त्यांच्याकडून धर्म, साहित्य या सगळ्या याच्यामध्ये आजच्या याच्यामध्ये आपल्याला कशी गरज आहे आणि आजच्या जीवनामध्ये ते आपल्याला कसं मार्गदर्शक ठरतं या सगळ्यांविषयी चर्चा करणार आहोत. बाबा, शब्दांच्या वाटेवर या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. खरं तर आपण म्हणतो की आपण खूप समृद्ध आहोत, भाषेने आपल्याला समृद्ध केलं, पण आपल्या संतांचं इतकं विपुल साहित्य आहे की ते आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतं. तुम्ही स्वतः निरूपणकार आहात आणि मार्ग दाखवत असतात, सांगत असता आणि तो एक अनुभव आपल्या सगळ्या लोकांना देत असतात त्यावेळेला. पण नक्की धर्म म्हणजे काय आपण म्हणू शकतो? चांगला प्रश्न आहे. धर्म शब्दाचा अर्थ ध्रुव ह्या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. ध्रुव धारयती पोषयती असा त्याचा अर्थ आहे. जे धारण केल्यानंतर त्याचं पोषण होतं असा आचार धर्म आहे. विचार धर्म आहे. आणि तुमचं उच्चार धर्म आहे. आणि म्हणून गायन आपण ऐकलं की आपल्याला बरं वाटतं, ऐक नाही तो त्याचं. आणि ते सूरबद्ध जर असलं तर ठीक आहे, बेसूर असलं तर आपल्याला आवडत नाही. आणि म्हणून तो धर्म आहे. तुमच्या मनाचं, बुद्धीचं, इंद्रियांचं, आत्म्याचं पोषण करणारी जी विचारधारा आहे त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. आणि तो फार गरजेचा आहे मानवांना. कारण मानवासमोर उद्या आहे, पशुसमोर उद्या नाही, पक्ष्यांसमोर उद्या नाही, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ध्रुव धारयती पोषयती धर्म. शंकराचार्यांनी धर्म शब्दाची व्याख्या करताना खूप छान केली. यह सकल प्राणी मात्रांनाम निश्रेयस असा धर्म. सगळ्या प्राणी मात्रांचं कल्याण ज्याच्यामध्ये आहे तो धर्म आहे. म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. धर्मामध्ये हे वर्म आहेत. आणि तुकाराम महाराजांनी यांनी सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला एक देणगी दिलेलं आहे. जीवन दिलेलं नसेल पण तुम्हाला जीवन दिलेलं आहे. त्यांनी म्हटलं की रसहीन झालेला माणूस परेशान होतो, मला बोर होतं, मला ऐकत नाही, मला ही आवडत नाही, मला ती आवडत नाही आहे. पण असा एक रस त्यांनी आपल्याला दिलेला की ते त्यांच्या गुरुला प्रार्थना करतात. नवरसी भरवी सागरू उचित रत्नांचे आगरू भावार्थांचे गिरीवरू निफजवी माय. हे कुणीच वाढलं नाहीये. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात की सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी. मी सेवन केलाय तो रस. त्या शब्दाचा जो अर्थ आहे ना तुम्ही घेतलेला आहे आणि मला आनंदाच्या उकळ्या पडल्या, तर घ्या तुम्ही, घ्या रे, सगळे घ्या तुम्ही. आणि म्हणून तुकाराम महाराजांचे अभंग जे तुम्ही आता जे म्हणालात ना, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. आणि तुझी साधू ओळखावा देव तेथेच जाणवा. पुढचं चरण खूप महत्वाचं आहे. दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी. सामान्य माणूस भेदभाव करतो, हा माझा तो तुझा. आणि इथं तो बदल आहे, कारण धर्म आहे. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी. जी करंजले गांजले त्याशी म्हणे. आणि याची गरज आहे. आणि धर्म तुम्हाला प्रेम देतो. आणि प्रेमाचं वावडं जगात कोणाला सांगा ना. पाकिस्तानला नाही, ऑस्ट्रेलियाला नाही, कुठल्या त्यांनी युक्रेनला नाही, कोणालाच नाही आहे. आणि म्हणून आपण तिकडचं चांगलं घेतोय ना.
पाकिस्तानचं आपलं जमत नाही, पण तिकडची गजल आपण घेतोय की नाही, सगळं चांगलं चांगलं पण घेतोय. आणि धर्म तुम्हाला चांगलं घ्यायला शिकवतो. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये नवरस नसले तर तो रसहीन होतो. रसहीन माणूस उदास होतो आणि आत्महत्येकडे सरकतो. यातून वाचवण्याचा प्रयत्न संत वाङ्मयाने केलेला आहे, अगदी सोप्या भाषेमध्ये. जे कठीण बोललेत ना ते कालबाह्य झाले, खूप कठीण बोललेत. वामन पंडित, विठ्ठल कवी, हे मोरोपंत खूप अवघड बोलले. त्यांचं पांडित्य होतं, त्यांना त्यांची उंची वाढवायची होती. म्हटले आमचं स्टँडर्ड खाली आणणार नाही. असा एखादा वक्ता जर असला तर सामान्य लोकांना कळेल का तुम्हाला? नाही कळणार. त्यांना कळेल या भाषेमध्ये तो रस पोचला पाहिजे त्या भाषेमध्ये. आणि म्हणून हे सगळे पंडित कालबाह्य झाले. तुकोबा आजही आहेत, जात्याच्या खुंट्यावर आहेत, अगदी मोठाच्या गाण्यावर आहेत. सगळीकडे सामान्य माणसाच्या तोडामध्ये आहे. हे साहित्य धर्माला पोषक असलेलं साहित्य, खूप चांगलं साहित्य. अगदी खरं. आता तुम्ही खूप छान सांगितलं की हे शब्द आहेत, म्हणजे आपल्याकडे शब्द खूप आहेत, साहित्य खूप आहे, पण त्या शब्दाचा अर्थ कळणं हे खूप गरजेचं आहे. आणि तो अर्थ एकदा कळलं तर आपल्याला जीवन जगणं खूप सोपं जातं. बाबा, तुम्ही निरूपण करता आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत असतात, त्याची प्रचिती आत्ताच तुम्ही आम्हाला दाखवली. तर हे निरूपण करताना काय भावना असतात किंवा कसं आहे, हे कसं होतो हा प्रवास? जसं बीजाचं आपण आरोपण करतो ना, हृदयाचं आरोपण करतो ना, दुसरा पण टाकतो, असं निरूपण आहे. निश्चित रूपानं सांगितलं जातं ते निरूपण आहे. आणि ते बीज आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घुमटी, तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला जे टाकायचं ना भूमीमध्ये, ते शुद्ध बीज असलं ना तर तिचे फळ रसाळ निर्माण होतात. ही रसवत्ता मराठी साहित्यामध्ये आहे. आणि ती रसाळता आपल्याला महत्वाची, गरजेची आहे. आणि म्हणून आपली उदासीनता, एखादी कविता ऐकली की आपण वा म्हणतो. हे वा आलं कुठून? तुम्ही बसलेले होते, शांत बसले होते आणि तो कविता म्हणतो, पण अशा एखादा मुद्दा होती तो तुम्हाला राहवला जात नाही. वा, तर तो रस तुमच्यापर्यंत पोचला म्हणून वा तुमच्या तोंडातून निघाला. पण असे काही रस आहे की ते वाच्या पलीकडचे आहेत, तुम्हाला सांगताच येत नाही. म्हणून प्रेमरस अशा प्रकारचा आहे की तुम्हाला तो अबोल करून टाकतो, अबोल करतो. आणि मग त्या प्रेमरसाला इतकं ती मस्ती असते. तानसेन एकदा म्हणाले मला मीराचं गाणं ऐकायचं, आणि योग आला. मीराला म्हटलं गाणं गाय. तिनं गायलं. गाणं गायल्यानंतर ऐकलं यांनी, तानसेननी, मोठा कवी होता. तो म्हटलं मीरा तू गाणं गायलंस पण त्याच्यामध्ये राग नव्हता. ते म्हणाले राग नव्हता ही गोष्ट खरी आहे, त्याच्यात अनुराग होता. आणि इथंच भक्तीला सुरुवात झालेली असते. अनुराग सुरुवात भक्तीची अशी असते की प्रीती, दुसरा टप्पा प्रीती, दुसरा टप्पा प्रेम, त्यानंतर भक्ती. प्रीती आणि प्रेमाला परतीचा प्रवास आहे. आमचं खूप जमलं होतं, आता नाही जमत आमचं. पण भक्तीला परतीचा प्रवास नाही. भक्ती अंतःकरणामध्ये जाते. भक्तीची भाषा हृदयाची भाषा असते. पंडिताची भाषा ही डोक्याची भाषा असते. आणि मग कॉलेजमधले मुलं जे आहेत ना, या डोक्यातून त्या डोक्यापर्यंत प्रवास होतो. डोकं मोठं होतं, हृदय संकुचित राहतं, हृदय विशाल राहत नाही. जे संतांचं हृदय विशाल असतं ना सगळ्या जगासाठी, ते हृदय त्या ठिकाणी राहत नाही. बुडती हे जण न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून हे संत आहेत. मरू दे तिकडे, बुडू दे तिकडे, आपल्याला काय करायचं, हे सामान्य माणसं. हा मोठा फरक आहे. खरं. पण आता जसं तुम्ही बाबा सांगितलं, तर ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, असे आपले जेवढे अनेक संत आहेत मोठे मोठे, त्यांनी तेव्हा ते जे साहित्य किंवा अभंग किंवा ओव्यात आहेत ते आत्ताच्या या परिस्थितीमध्ये कसं पूरक आहे? ते साहित्यच कालातीत आहे. त्याला काळाची मर्यादा नाहीये. आता मी तुम्हाला सांगतो की आता तुमच्या बऱ्याच गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत. बैलगाड्या कालबाह्य झाल्या, जाता कालबाह्य झालं, पोहरा कालबाह्य झालं, हे सगळे काही शब्द बरेच कालबाह्य झालेले आहेत. हे सगळं कालबाह्य झालं. तुमच्या मोटरसायकली कालबाह्य होतील. हे सगळं उन्नती प्रगती होणार आहे. पण जमीन कधी कालबाह्य झाली? आपण सोनं घेऊन त्याच्यामध्ये फिरू, आपण ते चांगलं पिकेल, असं कधी झालं? जमिनीचं एक मूल्य आहे. ती माती आहे ना, ती माणसाला मती देते आणि ती रसवत्ता आहे तिच्यामध्ये. जमिनीमध्ये सगळे रस तिच्यातून निर्माण होतात. ती गंधवती आहे. एखाद जागेवर तुम्ही फुलं बदलत राहते, तिला वाढवत राहते. कारला टाका त्याला वाढते.
हे सगळं ही ती अशा तऱ्हेची ती आहेत. आणि म्हणून माती, सूर्य, हे पंचमहाभूत आहेत ना, हे कधीच कालबाह्य झालेले नाही. कितीही बदलले जग तरी. अमेरिकेला गरज आहे पंचमहाभूताची, पाकिस्तानला, रशियाला, सगळ्या देशांना गरज आहे. खेड्याला गरज आहे, शहराला गरज आहे, लहानाला गरज आहे, मोठ्याला गरज आहे. हे साहित्य असं आहे. साहित्य शब्दाचा अर्थ हितस्य भावस साहित्य. ज्या शब्दांमध्ये हिताचा भाव आहे ना, ज्या कथेमध्ये, कादंबरीमध्ये हिताचा भाव आहे ना, त्याला साहित्य म्हणतात. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा शब्दांच्या वाटेवर. शब्दांच्या वाटेवर. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हे आपलं संत साहित्य. साहित्य आपल्याला जगायला शिकवत असतं आणि या सगळ्यांविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, आपल्याबरोबर चर्चा करत आहेत निरूपणकार बाबुळगावकर बाबा शास्त्री. ज्ञानेश्वर माऊलींनी साहित्य सुनियाची खाणी उघडवी देशी जे क्षवणी विवेकवल्लीचे लावणी होऊ देई सैंग. साहित्यामध्ये विवेक असतो आणि तो विवेक असल्यामुळे तो विवेक चांगल्या वाईटाचा अंतर स्पष्ट करतो तो. आणि तुकोबांचा अभंग असं म्हणतो की आपल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची आहे. याच्यामध्ये हित शब्द आलेला आहे. आपल्या स्वतःच्या हिताचा विचार करायला पाहिजे, दुसऱ्याचेही करायला पाहिजे. आजची परिस्थिती अशी की हितच कळत नाही आपल्याला, म्हणून आपले रस्ते चुकलेले आहेत. आपण शिकतो खूप, पण जे होण्यासाठी आपण खरं म्हणजे माणूस होण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण माणूस झालेलो नाही, पण आपली सुरुवात आहे, प्रयत्न आहे आपला. आपण डॉक्टर होतो, प्राध्यापक होतो, कलेक्टर होतो, नेता अभिनेता होतो. माणूस कुठे होतो आपण? आणि म्हणून आज आपला जो त्रास आहे ना, की सगळीकडे जे वाईट दिसतंय ना आपल्याला, हे माणसं नाही करत. माणसं करत नाही. माणसामध्ये अहिताचा भाव आहे म्हणून ते सगळं होतं. आता साहित्य शब्दाचा अर्थ स्पष्ट झाला तुम्हाला. तर जे तुम्हाला अपोषक आहे, जे शब्द असेल काही, आणि म्हणून तुकाराम महाराजांची श्रीमती सांगत असताना आम्हा घरी धन शब्दांचे चिरत नाही, शब्दांचे अस्त्रे येत न करू. शब्दाची अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दांचा आजी देव, शब्देची गौरव पूजा करू. किती सुंदर आहे हो. आणि हे चक्रधर स्वामींनी अगोदर सांगितले की शब्दी सामर्थ्य अति. चक्रधर स्वामींचं साहित्याच्या बद्दलचा दृष्टिकोन असा आहे, शब्दामध्ये सामर्थ्य असतं. म्हणून आपण असं बघतो की एखाद्या शब्दाने कलाटणी मिळते माणसाला. एखाद्या शब्दाने, भाषांतर एखादा शब्द आला ना, अशी कलाटणी मिळते माणसाला. एकदम परिवर्तन होतं माणसाचं. हे शब्दातलं सामर्थ्य असतं. ताकद आहे त्या शब्दांमध्ये. शब्दामध्ये ताकद असते, फार मोठी ताकद असते शब्दामध्ये. सर, आता तुम्ही श्री चक्रधर स्वामींचा उल्लेख केलेला आहे, महानुभाव पंथाचे संस्थापक. तर तिकडे कीर्तन परंपरा कशी होती, म्हणजे काय सांगाल? नाही, म्हणजे मराठीमध्ये, आपल्या संस्कृतमध्ये कीर्तन परंपरेचे जनक नारद आहेत. आणि मराठीमध्ये कीर्तन परंपरेचे जनक आपण संत नामदेव महाराजांना समजतो. परंतु साहित्याचा चिंतन करत असताना आपल्या लक्षात येते की कीर्तन परंपरेचा मराठीत पहिल्यांदा जो शब्द वापरलेला आहे तो चक्रधर स्वामींनी वापरलेला आहे. त्यांना विचारलं त्यांच्या प्रमुख शिष्यांनी की देवाचं भजन पूजन करायचं, माझ्याकडे पैसे नाही. ते म्हणाले, अरे पैसे कशाला लागतात, देव अंतर्गम्य, तो कीर्तने मनने चिंतने भज्य पूज्य कीगा. पूजेची सामुग्री स्वामींनी सांगितलेलं आहे. तुम्ही शब्दाने पूजा करू शकता. अरे शंकराला तुम्हाला फक्त बेलपत्र आहे एवढंच द्यायचं आहे, खुश झाला ना तो. पुत्रम पुष्पम फुलम तोयम, कृष्ण म्हणतो की मला पत्र पुष्प फल, खुश होतात ना ते. आणि म्हणून पूजेसाठी तुमच्यात असलेला पूज्यभाव आहे जो, तो पूज्यभाव महत्वाचा आहे. पण कीर्तन ही जी परंपरा आहे, स्वामींनी उल्लेख केला, पण ती कोमेजून गेली. वारकरी संप्रदायाने ती जोपासली आणि महानुभाव संप्रदायाने स्मरण भक्ती स्वीकारली. पण वारकऱ्यांनी खूप चांगलं काम केलं. नाही तर आजचा जो थोडा बरा माणूस दिसतो ना, तो दिसला नसता आपल्याला, नसता दिसला तो माणूस. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की जेव्हा आपण आपली भाषा, साहित्य या सगळ्यांविषयी बोलत आहोत, तर त्यांनी आपल्याला मार्ग नीट दाखवला, शब्द चांगले दिले, भावना चांगल्या दिल्या, जगायला दाखवलं. पण आता आपण कुठेतरी ते घेण्यात कमी पडतोय का, किंवा पडलोय का? हा, थोडासा बदल झालेला आहे. इतकं कमी आपण पडलो नाही, पण थोडासा बदल झालेला आहे. हे पाश्चात्य संस्कृतीने जे हे केलेलं आहे. मी आता मग सगळेच मी लिहिली, एक पुस्तक लिहितोय मी आता, की अर्जुन पराक्रमी फार मोठा योद्धा आहे, महाभारत त्याने जिंकलं. आणि शेवटी श्रीकृष्णाचं निजधामाला गमन झालं, म्हणजे गेले ते प्रभास क्षेत्रामध्ये. त्यावेळेस
कृष्णाने त्याची शक्ती काढून घेतली. आता त्या शक्तीची गरज नाही आहे, आता युद्ध नाही, काही नाही आहे, ती काढून घेतली. आणि नंतर त्याला सांगितले की ह्या सगळ्या स्त्रिया ज्या आहेत ना ह्या घरी पोहोचव. त्या स्त्रिया घेऊन तो चालला रस्त्यामध्ये. त्याला आदिवासी लोकांनी अडवलं. सामान्य तिरकमट्या त्यांच्याकडे, यांच्याकडे गांडू धनुष्य, आणि त्या मुली पळवल्या. सगळ्या मुली पळवल्या. अर्जुनामध्ये शक्तीच नव्हती, सगळ्या मुली पळवल्या. आताही तेच झालंय. आता तुमच्यातल्या भावना पळवणाऱ्या काही गोष्टी आहेत. इथं आदिवासी नाही आहे, इथं मोबाईल आहे, एकच शत्रू आहे. आणि तो तुमच्या इच्छा, तुमचा चांगुलपणा, तुमचं चरित्र, तुमचं नैतिक जीवन तो पळवतो आहे. वाईट आहे असं नाही, तो 30% चांगला आहे, 70% वाईट आहे. तो विवेकाने यातला जो याला निसायला पाहिजे ना, तो विवेक जागाने जो साहित्यामध्ये आहे, जो साहित्यामध्ये आहे. आणि त्याला फार बुद्धिमान माणूस लोकांना समजावून सांगायला असं काही नाही आहे. एक मुलगा सकाळी झोपला, आजीने बघितलं, खूप छान चेहरा वाटत होता, झोप मस्त लागली होती. आणि उठल्यानंतर चहा घेताना म्हटलं, आजी मला कंपनी टाकायची आहे, कारखाना टाकायचा आहे, नाही तर मी निवडणुकीकडे उभं राहतोय. आजी म्हणाली, हे बघ काय करायचं ते कर, पण आज तू खिडकीतून मला जो दिसला ना झोपलेला, तो तुझा चेहरा तसा दिसला पाहिजे. हे लक्षात ठेवून काय करायचं ते कर. म्हणजे प्रसन्नता ही जीवनातली एक महत्वाची गोष्ट आहे. प्रसन्नता मागत नाही, काही लक्षात ठेवा. तुम्ही समाधानी असताना मागत नाही. सुख विचित्र आहे, सुख भुकेलेलं आहे. सुखाला असं आणखी त्याला भूक पाहिजे. आता हे पद, नंतर ते पद, नंतर ते पद, नंतर आता एवढा पैसा, नंतर एवढा FD आपलं वाढत गेलं पाहिजे, असं पाहिजे. हे सुखाचं लक्षण आहे. समाधानी जी गोष्ट आहे ना, ती अंतिम रेषा मारते बस. आणि समाधानी त्रास देत नाही. आपल्याला आपला त्रास होतो ना, असमाधान, असंतुष्ट असलेल्या लोकांचा त्रास होतो. म्हणजे सगळेच लोक जर संतुष्ट झाले तर, संतांची ही अपेक्षा आहे, सगळे लोक संतुष्ट झाले पाहिजे. अरे 14 दिवसाचं जीवन आहे फक्त फुलपाखराचं, काय मजेत राहतं, काय आनंदात राहतं. तुमच्या इतक्या 100 वर्षाच्या जीवनामध्ये तुम्हाला तो मिळत नसेल तर. म्हणून साहित्य महत्वाचं आहे, ग्रंथ महत्वाचे, ज्ञानेश्वरी महत्वाची, लीळा, सगळे ग्रंथ महत्वाचे, संस्कृत ग्रंथही महत्वाचे, सगळे ग्रंथ महत्वाचे आहे. बाबा खरंच खूप छान सांगितलं की आता त्याच सुखाच्या मागे आपण फक्त धावत सुटलोय, फक्त सुख कशात आहे ते आपल्याला कळत नाही. भुकेलेल्या सुखाच्या मागे त्याची भूक शांत होत नाही. मला पुरे असं कोणी म्हटलं का सांगा ना तुम्ही. पंतप्रधान तरी म्हणतो का, राष्ट्रपती तरी म्हणतो का, आता बस सगळे सुखी आहेत, हे समाधानी नाही कोणी. खरंय, सुख आणि म्हणून झाले समाधान सकळांचे, तुकोबाने म्हटलेलं आहे. कृष्णाचे सुखे झाले, कृष्णाचे सुखे भूक नाही ताण, झाले समाधान सकळांचे. मानव संप्रदायाचे 6,500 ग्रंथ आहेत. कुठे लिहिले त्यांनी? झाडाखाली बसून. कोण होते? विद्वान होते. काय खाल्लं यांनी? भिक्षा मागून आणलेले शिळे कुटके खाल्ले. झाडाखाली झाड वाढत नाही, या लोकांनी ग्रंथ वाढवले आणि 6,500 ग्रंथ वाढवले. ज्या ग्रंथामध्ये आद्य व्याकरण आहे, सुरुवातीचा शब्दकोश आहे, भाष्य आहे, महाभाष्य आहे, काव्य आहे, महाकाव्य, संस्कृत साहित्यातले सगळे प्रकार त्यांनी मांडलेले आहे. समाधान. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा शब्दांच्या वाटेवर. शब्दांच्या वाटेवर. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हे आपलं संत साहित्य आपल्याला जगायला शिकवत असतं आणि या सगळ्यांविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, आपल्याबरोबर चर्चा करत आहेत निरूपणकार बाबुळगावकर बाबा शास्त्री. तुम्ही निरूपण करता, म्हणजे जेव्हा आपण निरूपण करतो असं म्हणतो, तेव्हा आता जसं ऐकता सुद्धा काही गोष्टी अशा डोळ्यासमोर असं वाटतं की अनुभव येतो, तर ती अशी अनुभूती माणसांपर्यंत जात असते. ती कशी, काय असतो तो प्रवास? ते निरूपणामधून होणारा जे एक हे शब्द जेव्हा दुसऱ्यांपर्यंत निरूपण करण्याचा अधिकार काही ठराविक लोकांनी असं म्हटलेलं की तसं की पाया पडणं वेगळी गोष्ट आहे. मी माझ्या कथेमध्ये लिहिलं, मला एक नमस्कार करतोय, वागतोय तो, मी त्याला म्हटलं वाकू नकोस थांब. तो म्हटलं का? म्हणलं त्याच्यावर डोकं ठेवतोस ती तयारी नाही आणखी माझं. रस्त्यात चालताना चुकतं, ते वाकडं पाऊल पडतं, त्यावेळेस मीच त्या पायासोबत भांडतो.
मूर्खांनो, फसवलं मला दुसरीकडे नेलं. त्याला गती नाही आहे, त्याला अधिष्ठान नाही आहे. अधिष्ठान महत्वाची गोष्ट आहे. ते अधिष्ठान त्याला नाही आहे, त्याला गती नाही आहे, त्याला जिवंतपणा नाही आहे. गती आणि विकास हे जिवंतपणाचं लक्षण आहे. ते नाही, मला माझे पाय तयार करू दे. तर त्या पायाचे मला चरण करायचे आहेत. चरण हा शब्द खूप गोड आहे, अतिशय चांगला शब्द आहे तो. कारण चर ही धातू आहे, त्यापासून तो शब्द बनलेला आहे. चरण करायचे आहेत मला, आणि ते आचरणानं तयार होतात. वा. न सुद्धा शरीरानं तयार होत नाही. मुलगा जन्माला येतो त्यावेळेस पाय असतात, आणि मग संतांना त्याचे चरण करावे लागतात, आणि ते आचरणानं तयार होतात. आणि म्हणून तू घाई करू नकोस. हे निरूपणातलं जेव्हा संप्रेषण होतं ना, संक्रमण होतं ना हृदयामध्ये, त्यावेळेस त्याच्यामध्ये बदल होतो, संचार होतो. होरी खेळे रघुवीरा. काय माझा संबंध नाही त्याशी, काही संबंध नाही, पण ते मला दृश्य दिसतं डोळ्यासमोर. होळी म्हणजे आनंदाचा सोहळा. सगळे एकमेकाला रंग लावतात, विद्रूप करतात, पण तरी ते सद्रूप असतात. मी बघितलं की एक मुलगा रडत माझ्याकडे आला. काय झालं रडायला? म्हणजे बाबा नवीनच भाडे करून मी इथं आलो, आणि मुलं मला खेळू देत नाही. का खेळू देत नाही? मला कोणी रंग लावत नाही. त्याला विद्रूप होण्याची इच्छा आहे, ती प्रेमातून होतं ते, आणि म्हणून तो रडत होता. आणि मग मी ते गाण्याकडं, या सगळ्या गोष्टीमध्ये मी जरा निरखून पाहतो, माझ्या नजरेनं पाहतो. तर संतांनी हे सगळं दिलेलं आहे. खरंच हे इतकं विपुल आहे, म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक अर्थामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये काही ना काहीतरी अर्थ दडलेला आहे. रिकामी वनस्पती नाही, काँग्रेस सुद्धा औषधी माहिती नाही त्यातल्या आपल्याला. रिकामा विंचू नाही, त्याच्यात विषाचं आहे असं आपल्याला वाटतं. राजस्थानमध्ये हिसार नावाचा जिल्हा आहे, तिथे एक दूध डेअरी आहे. म्हणा सगळीकडेच आहे, नीती वेगळी आहे. कशी आहे? गध्याची आहे. तुम्ही म्हणाल दूध फार स्वस्त असेल, ते आपलं 50-60 रुपये, ते तर खूप स्वस्त असेल. नाही, महाग आहे, 1200 रुपये लिटर आहे. का? त्याच्यामध्ये काही असे घटक सापडलेत, तुमचं वजन कमी होणं, जाडी कमी होणं, कॅन्सरवरचे उपचार. आणि मग आम्हाला संदर्भ लागतो की आमच्या आईने आम्हाला दुधाचा बोळा जो लावला होता जन्म झाल्यानंतर, तो गध्याचा होता. आणि म्हणून वाईटातही चांगलं पाण्याची नजर आम्हाला संतांनी दिलेली आहे. याला आपण आजच्या पिढीला कसं जोडू शकतो? आजच्या पिढीकडे पाण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. ते वाया गेले, ते चुकले वगैरे, हे सगळं सोडून द्यायला पाहिजे. गंमत की त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे का, ती पात्रता आहे का, तर तुम्हाला दिसेल आहे. आता मग यांना काय करायचं आपल्याला, की यांना तरुणांना तरुण श्रीकृष्ण सांगायचं आहे. तुम्ही म्हातारा कृष्ण सांगताय, तुम्ही गीतेतला कृष्ण सांगताय, तुम्ही रासक्रीडा खेळणारा कृष्ण सांगताय, तुम्ही तो बासरी वाजवणारा कृष्ण सांगताय, योद्धा सांगताय. नाही, याच्या पलीकडे एक कृष्ण आहे. रामातला तरुण आम्हाला सांगायचे, तो पोचवायचा आहे की वडिलांनी घरून त्याला रिकामं पाठवलं वनवासाला, राज्य मिळणार होतं, आदल्या दिवशी तुला मी राज्य देतोय, तो खुश झाला नाही. याचं कारण पहिलाच समाधानी होता. खुश तर तुम्ही त्यावेळेला की तुम्ही रिकामे असता, आणि म्हणून तो खुश नाही झाला. तिसऱ्या दिवशी म्हणाले की राज्याभिषेक तुला नाही, भरताला होणार, तुला वनात जायचंय 14 वर्षे. नाराज झाला नाही, पहिलाच तो तृप्त होता. आणि रस्त्याला लागल्यानंतर मग विश्वामित्र विचारतो, रामा लक्ष्मणा, तुम्ही तर लहान आहात, छोटे बाण आहेत तुमचे, आणि तुम्ही घरून काहीच घेतलेलं नाहीये, तुमचं सैन्य पण घेतलेलं नाही, त्या राक्षसोबतकडे कसे लढाल? त्यावेळेस राम सांगतात, तिथे वस्ती आहे का? म्हटलं आहे, आदिवासी लोक. झालं म्हटले माझे काम, मी त्यांना शिकवणार. या सैन्याची गरज नाही, मी नवीन सैन्य निर्माण करणार. पण शस्त्र आहे म्हणजे आणखी कोण लोक राहतात नाही, लोहार असतात. झालं माझं काम, तेही मी करतो सगळं. आणि त्यांनी जी मैत्री निर्माण केली, भिल्लाशी मैत्री, वानराशी मैत्री, आणि जे संघटन तयार केलं, हे लोकांना सांगणं गरजेची गोष्ट आहे. आणि मग आजचा मुलगा बाहेरून घरातून बाहेर पडला की चिडतो, माझ्या बापाने काहीच दिलं नाही, अंगावरच्या कपड्यांशी मला पाठवलं. अरे कसंही पाठवते तुला, तू कसा गेला तरी तू कुठे आहेस, तुझ्यातला तू जागा कर ना. तू हे जागा करणं महत्वाचं आहे. म्हणजे संतांनी ते जागा केलेलं आहे. माझं निरंतर जागेविती तुकोबा म्हणतात, ही कृतज्ञतेची भावना आहे. त्यांच्यातली जी ऊर्जा आहे ना, ती अनाठही खर्च होती, ही गोष्ट खरी आहे. तर सातत्य याच्यामध्ये असलं की ते होऊन जातं.
सातत्य. तीच गोष्ट तुम्ही सांगा, एकच थंब सारख्या ठिकाणी एका ठिकाणी पडत राहिला ना तर विद्युत निर्माण होते, हे आपल्याला माहिती आहे. तलावाच्या पाण्यावर विद्युत निर्माण होते, इथं का होणार नाही? आणि म्हणून अत्यंत दुष्ट असलेला मुलगा सुद्धा म्हणजे वाल्मिकापासून तो सज्जन बनलेला आहे, तो चांगला बनलेला आहे. आताची वाया गेलेली मुलं आपण म्हणतो ना, चांगले चित्रपट हिरो बनलेले आहेत. किशोर कुमार असाच लहानपणी होता, सचिन असाच मस्ती करायचा, म्हणजे शेजाऱ्याच्या झाडावर जायचं आणि तिथं मस्ती करायचा. ती मस्ती संपली, नंतर तो भारतरत्न झाला. हे होता येतं माणसाला. सामान्य माणूस कुणीच सामान्य नाही. त्याच्यातले जे गुण आहेत ना ते महत्वाचे आहेत. ते शोधून ते वाढीस लावणं महत्वाचं आहे. आणि ते वाढीस लागतं या चरित्राने, त्या ग्रंथाने, त्या पंथाने. पंथ कुठलाच वाईट नाही, सगळे चांगले आहेत. धर्म सगळे चांगले आहेत. फक्त आपल्याला त्यातून योग्य ते टिपता आलं पाहिजे. आता मी नेहमी सांगतो की तुम्हाला तुमच्या मुलांना सांगताय तुला फौजदार व्हायचंय, तुला कलेक्टर व्हायचंय, तुला प्राध्यापक व्हायचंय. खूप चुकीचं सांगतोय आपण या युगामध्ये, शिकलेल्या युगामध्ये. एवढं चुकीचं. अरे सगळं माझी होणार आहे. बुद्धाने 500 वर्षापूर्वी सांगितलं, अत्त दीपो भव, तू प्रकाशमान हो. प्रकाश शिळा होत नाही, प्रकाश कधी विटत नाही, प्रकाशाचा कंटाळा येत नाही. हा प्रकाश तुमचा पडला की लोकांपर्यंत जातो. खरंच आत्ता जसं आपण बघितलं, जसं बाबांनी सांगितलं की स्वतःचा प्रकाश होणं हे शिकलं पाहिजे, समाधानी राहणं, तृप्त राहणं हे शिकलं पाहिजे. आणि हे सगळं आपलं साहित्य, आपले संत आपल्याला शिकवत असतात. फक्त आपण ते घ्यायचंय, भरभरून आहे ते घ्यायचंय आणि जीवनाचा मार्ग सुकर करायचा आहे. बाबा खरंच इतकं छान पद्धतीने तुम्ही आपल्याकडचे शब्द, भावना, साहित्य, पण त्याचा आपल्या जीवनामध्ये आपण कसा वापर करून पुढे गेलं पाहिजे आणि कसं आपल्याला समृद्ध करतं, इतकं छान सांगितलं. त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. शब्दांच्या वाटेवरच्या पुढील भागात अशाच एका नवीन मान्यवराचा आपण भेटूया. आता रजा घेत आहोत. धन्यवाद. तुम